वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आढावा घेण्यासाठी आणि आपल्याला सर्वांनाही माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेसाठी वसई विरार शहर महानगरपालिका वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ अशी मी विनंती सन्माननीय महापौर मॅडमांना. नगरपालिका आयोजित 5व्या महापौर मॅरेथॉन स्पर्धेच्या आजच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आलेल्या सर्व पत्रकारांचं मी महानगरपालिकेतर्फे स्वागत करते. पुढची चर्चा आपणच सुरू करावी कारण प्रश्न आपल्याकडे आहे. रूट बदलण्याची चर्चा होते तर तो रूट बदलला की तोच रूट आहे मॅरेथॉन गावामधून अडवली जाणार असं म्हटलं जातं. आम्ही पुन्हा आमच्या ओरिजिनल रूट वरनं आता जाणार आहोत. जुना रूट रूट बदलला आहे परंतु आदेश सुद्धा आपण प्रत दिलेली आहे ना, तुमच्याकडे प्रत दिलेली आहे. पांचवा साल है उसमें भी विरोध हो रहा है, गाँव वालों ने विरोध किया है, तो ऐसे में क्या किया जा रहा है? क्या गाँव वालों से बात की जा रही है? और जो पुराना रूट था जो कंटिन्यू कहाँ से आवाज आ रही है? जरा खड़े होकर बात करिए. वैसे में गाँव वालों ने विरोध किया है, उसमें क्या किया जा रहा है? क्या उन्हों से बातचीत की जा रही है, वही रूट यूज किया जाएगा या रूट चेंज किया जाएगा? मेरे ख्याल से 4 सालों से ये रूट पर नहीं जा रही है मैराथन. मुझे पिछले साल गांव के लोगों ने हमारे पास ऐसी डिमांड की थी कि हमारे गांव में से ये मैराथन जानी चाहिए, इसीलिए हमने वो शायद पिछले साल ही इस रूट से ली थी. हमारा ओरिजिनल रूट अभी जो ये 22 तारीख को जो मैराथन जा रही है ओरिजिनल रूट वही है. रास्ता रोको आंदोलन हुआ तो लॉ एंड ऑर्डर की प्रॉब्लम खड़ी हो सकती है, तो इसके लिए आपकी क्या तैयारियां है पुलिस विभाग की, तो इस बारे में भी थोड़ी हम लोगों को जानकारी म्हणून योग्य व सुनिश्चित असा मार्ग पाहिजे याबाबत आम्ही मान्य कलेक्टर साहेबांना एक पत्र दिलं होतं. त्याप्रमाणे मान्य कलेक्टर साहेबांच्या आदेशाप्रमाणे पुढील मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे पाहिजेत म्हणून, आणि त्यांची पेपरला नावच येत त्यांना प्रसिद्धी मिळत नाही म्हणून ते करतात. आणि पहिल्या वर्षी पण त्यांनी विरोध केलेला होता की आम्ही मॅरेथॉन होऊन देणार नाही, आणि पहिल्या वर्षी पण मॅरेथॉन झाली. पहिल्या वर्षी आपली स्टेटची झाली, नंतर आता गेले लागोपाठ 3 वर्ष आपली नॅशनलची मॅरेथॉन होते. तेव्हा मॅरेथॉन सुरक्षित आहे आणि मॅरेथॉन होणारे जे स्पर्धक आहेत त्यांची सुरक्षितता, आपल्या वसई तालुक्याचं नाव, त्यामुळे आपल्या जुना रूट म्हणजे आम्ही कुठल्याही प्रकारची प्रेस्टिज इश्यू न करता, कुठल्याही प्रकारचा प्रतिष्ठेचा प्रश्न न करता की त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला असं वाटलं की कदाचित तिकडचा एखादा जरी माणसाने जर का अतिरेकपणा केला, एखादा माणसा खूप लोक काय त्यांच्याजवळ 5-25 लोक असतील, त्यामुळे कुठल्याही स्पर्धकाला त्रास होऊ नये. आपल्या वसई तालुक्याच्या आपल्या मॅरेथॉनचं की जे नाव अगदी 4 वर्षामध्ये आपलं नाव
नॅशनल लेवलला ना इंटरनॅशनल लेवलला गेलं कारण यंदाच्या स्पर्धेमध्ये काही फॉरेनचे स्पर्धक पण धावणार आहेत, बरोबर ना? फॉरेनचे स्पर्धक पण धावणार आहेत. आपली स्पर्धा नॅशनलची असली तर ते गेस्ट म्हणून धावणार आहेत एवढा नाही. आणि त्यांचे जे प्रश्न आहेत जे मॅरेथॉनला विरोध करणारे प्रश्न ते मॅरेथॉनची कुठेच लिंक नाही आहेत. हा एक पॉलिटिकल स्टंट आहे आणि त्यांना नाव येण्यासाठी नेहमी नाव येण्यासाठी पेपरला नाव येण्याचं पण ते करतात. त्यामुळे मला असं वाटतं वर्तमानपत्रांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे आणि तो विषय बंद करून लूट कसं आहे, कोण धावणार आहेत, किती स्पर्धक आहेत, कोण तिथे आपले अँबॅसेडर आहेत त्याचा आपण विषय घेऊया. हा विषय आपण जो वादाचा विषय आमच्यासाठी बंद झालेला आहे त्यामुळे तुम्ही बंद करायची तुम्हाला विनंती. ओके. तिथं जे तरुणांचं स्पोर्ट्स स्पिरिट आहे त्या लोकांना उत्तेजन देण्यासाठी आपण ही महापौर मॅरेथॉन स्पर्धा करतो आणि त्याला वादाचे गालबोट लागू नये म्हणून सुसंवादाचा काही प्रयत्न आपण केलाच नाही. माननीय महापौर मॅडमने तो सुचवण्याचा प्रयत्न केला त्या स्वतः बोलतील त्या बाबतीत. चर्चेसाठी मी त्यांना आमंत्रित केलं होतं पण त्यांच्याकडून काही उत्तर मला मिळालेलं नाहीये. आणि मला वाटते आपली महापौर मॅरेथॉनची डेट मला वाटते 4 महिन्यापूर्वी डिक्लेअर झालेली आहे. 6 महिन्यापूर्वी तुम्हाला माहित असेल आपण 6 महिन्यापूर्वी 22 नोव्हेंबरला ही मॅरेथॉन स्पर्धा होणार असं डिक्लेअर केलं होतं. त्यानंतर आपण त्या हिशोबाने तयारी सुद्धा चालू केली. दगड फेकायला एक हात लागतो. आपल्या स्वतःच्या गच्चीवर न कोणावर दगड फेकणं हे अतिशय सोपं असतं परंतु ही आमची संपूर्ण टीम आहे ती 6 महिन्यापासून मेहनत करत आहे. आणि जर तुमचं काही ऑब्जेक्शन होतं तर तुम्ही आधी का नाही बोलले. 4 दिवस राहिले मॅरेथॉनला आणि ह्या पद्धतीचे आता विरोध व्हायला लागले त्याच्याकडे आम्ही सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे आपली ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडणार अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. कुछ आपका फाउंडेशन है या नहीं है? प्रकाश वाकवाडे. क्या बताइए जितने ये वही ना अभी स्पोर्ट्समैन का जो ऊर्जा है मतलब कितने बार इसमें शामिल हो सकते हैं? नहीं ऐसा कुछ लिमिट स्पोर्ट्समैन को लिमिटेशन नहीं रहता है. मैराथन में स्पोर्ट्समैन को लिमिटेशन नहीं रहता है. वो जितनी बार जीत सकता है उतनी बार वो पार्ट ले सकते हैं मैराथन. प्रेस नोट मध्ये दिलेला आहे तरी पण तुम्हाला सांगतो तुम्ही सांगा मॅडम सांगितलं तुम्ही सांगा. आर्चरी आपले वर्ल्ड आर्चरी चॅम्पियन दीपिका कुमारी या येणार आहेत आणि त्यांच्यासोबत डिस्कस थ्रो कॉमनवेल्थ गोल्ड मेडल विनर कृष्णा पुनिया या येणार आहेत आणि त्यासोबत आपल्या भारताचे माजी क्रिकेटचे कप्तान दिलीप वेंगसरकर, त्यानंतर सिने कलावंत स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे आणि आता जी टीव्हीवर एक सिरियल चालू आहे चांगली अशोक सम्राट अशोक त्याच्यामध्ये अशोकाच्या लहानपणाची ज्यांनी भूमिका केली आहे तो सिद्धार्थ निगम. तो सुद्धा महत्वाचं म्हणजे त्याला बोलवण्याचं कारण म्हणजे तो स्वतः ऍथलीट आहे. नॅशनल लेवलला स्कूल गेम मधून तो गेलेला आहे म्हणून तो कलावंत म्हणून नाही तर तो नॅशनल लेवलला स्कूल गेम मधून गेलेला आहे म्हणून त्याला आम्ही बोलवलेलं आहे आणि ते येणार आणि अनेक मान्यवर कलावंत सिने कलावंत येणार. आणि सर्वात महत्वाचं म्हणून जो स्पर्धा जिंकली तो आता आपल्याकडे येतो हायवेला येतो तो अमेरिकेत उतरलाय तो खास या प्रेस कॉन्फरन्ससाठी इकडे येतो इकडे येतो तो पण उद्या म्हणजे या स्पर्धेचं एक मोठं आकर्षण असेल. डिटेल आहे. टोटल लोकसंख्या अर्ध मॅरेथॉन मध्ये जास्ती आहे. टोटल अशी बायफर्केशन नाहीये ते आम्ही व्यवस्था देऊ ते देऊया. 14,000च्या वर स्पर्धक संख्या आहे. 700 पूर्ण मॅरेथॉन साठी आहेत आणि 30 के ऊपर आपल्या पास पूर्ण मॅरेथॉन साठी महिला